चला, प्रवास तर सुरू झाला या मस्त वातावरणात. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, डोंगर, थोडा खडबडीत रस्ता. आता कुठे चालले, काय आहे, हे सगळं मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कदाचित हा मला 2 भागात करावा लागेल, कारण खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ टाकल्यावर नोटिफिकेशन येईल. इथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आणि पार्किंगच्या समोर हे बघा, काय सुंदर दृश्य आहे. ढग अगदी डोंगराला टेकायला आलेत, धुकं आणि एकंदर जबरदस्त वातावरण, एकदम भारलेलं. आहा, सुंदरच. हॅलो. तर आमची शाळेची पिकनिक आलेली आहे. शाळेची म्हणजे आम्ही ज्या वेळेला 10वीत होतो, तर त्या 10वीची बॅच, तर ती आमची बॅचची पिकनिक आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि हा स्पॉट आहे गांगरई पुष्कर. तर हा साधारण गुहागरमध्ये येतो, म्हणजे गुहागर ते चिपळूणच्या मध्ये येतो. तर आम्ही आता तिथे आलेलो आहोत. हे एक रिसॉर्ट आहे आणि ह्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवणारच आहे. जेवण इथे आम्ही एक स्टे करणार आहोत, एक रात्र राहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला इथलं जेवण, नाश्ता हे सगळं दाखवणारच आहे. त्याच्याशिवाय इथला व्ह्यू पण तुम्हाला दाखवणार आहे. आता मस्त पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळे एकतर हे कोकणात आहे, त्यामुळे इतका सुंदर व्ह्यू आहे, खूप मस्त वातावरण आहे. त्यामुळे खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं आहे. तर हे रिसॉर्ट कसं आहे, काय आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. चला तर मग बघूया. तर हा असा एंट्रन्स आहे. आम्ही आपापल्या बॅगा घेऊन चाललो आहे. तर आमच्या रूम ह्या वरती सेकंड फ्लोअरला होत्या आणि ह्या इकडून अशा स्टेप चढून आम्हाला तिकडे जावं लागलं हातात बॅगा घेऊन. बाकी काही नाही. तर ह्या रूम अशा प्रकारच्या आहेत. आपण आलेलं आहे, इथून एंट्री केली की ही अशी रूम आहे. इकडे वॉशरूम आहे, ह्या बाजूला हे असं. नंतर इकडे हे बेड, सोफा, हे स्पेस, आमचं सामान ठेवलेलं आहे, टी व्ही. आणि इथून ह्याला ही जॉईंट रूम. आणि इथे आहे हॉल. आणि हे सगळे फ्रेंड्स असलेले आमच्या गप्पा चालू आहेत. आणि सगळ्यात ह्याला इकडे पण एक रूम अटॅच आहे या बाजूला. इकडे रूम, त्याला वॉशरूम. ह्या तिन्ही रूम आतमधून कनेक्टेड आहेत अशा. आणि सगळ्यात मोठं आकर्षण आहे सगळ्यात हे आहे. आणि सगळ्यात जर काही भारी असेल तर हे स्विमिंग पूल आणि हा व्ह्यू. हा सगळ्यात भारी आहे, जबरदस्त एकदम. इकडून सगळा हा असा व्ह्यू, गॅलरीमधून दिसणारा व्ह्यू. हॅलो. तर हे असं मस्तपैकी रिसॉर्टला आम्ही आलेलो आहोत आणि इतका सुंदर व्ह्यू दिसतो इथून, एकदम मनमोहक पावसाळी वातावरण.
आणि खूपच छान एकदम मन आणि डोळे दोन्ही प्रसन्न झाले. हा आहे खरा कोकणातला व्ह्यू. तर खूप छान आहे. जे पहिल्यांदाच पिकनिकला आले त्यांचं स्वागत चालू आहे. तुला त्या पानातून काट्यातून फुलातून भावना पहिल्यांदाच आला त्याबद्दल आपलं स्वागत. तो थोडा वेळासाठी तरी त्याच्यासाठी कोथिंबीर वडी आणली म्हणून. ओके ओके. मोदक करून आणल्याबद्दल. हे जर यायचं असेल आपल्याला तर गुहागरवरून आणि चिपळूणवरून आपण कसं येऊ शकतो, जरा तुमच्या रिसॉर्टबद्दल माहिती द्या मला. नमस्कार, मी पुष्कर चव्हाण. खरं तर आपल्या इथे म्हणजे कांगरेमध्ये आपले रिसॉर्ट बसलेलं आहे, निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आहे. इथे यायचा मार्ग म्हणजे 2 मार्ग आहेत. चिपळूण तर्फे यायचं झालं तर आपल्याला धामिनी मार्गे म्हणजे कोंडे फाटा म्हणून लागतो. आपल्या साधारण मिरजोई सोडल्यानंतर 5 मिनिटांवर कोंडे फाटा लागतो. त्या कोंडे फाट्यातून उजव्या हाताला आपला रोड गेलेला आहे. तिथून पुढे आपले सर्व बॅनर लागलेले आहेत. त्या बॅनरला धरूनच आपण बिवली हे गाव लागतं. बिवलीतून आपण लेफ्ट मारायचं आहे. तसं करून बॅनरला धरूनच आपण पुष्कर कृषी केंद्रात येतात. तसंच जर का गुहागर मार्गे यायचं झालं तर गणेशखिंड हा उत्तम पर्याय आहे. गणेशखिंडीतून रोड पण चांगला आहे आणि रोड वाईड असल्यामुळे गाडीला कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे गणेशखिंड टू कापरे मार्गे करत बिवलीत तुम्ही आपल्या रिसॉर्टला येऊ शकता. ओके. आणि इथे राहण्याची सोय वगैरे कसं आहे, तुमचे रूम कसे आहेत? आपल्याकडे 2 प्रकारचे रूम आहेत, एक डिलक्स रूम आणि एक सुपर डिलक्स रूम. आपल्याकडे डिलक्स रूम 4 आहेत आणि सुपर डिलक्स 7 रूम्स आहेत. प्लस डॉर्मेटरी हॉल आहे, जेणेकरून म्हणजे ग्रुप असेल बॅचलर्स असेल तर त्यांना एकाच ठिकाणी सगळं राहता येईल किंवा मजा करता येईल. तसेच जेवणाची इथेही सोय आहे. आपल्या इथे कोकणी पद्धतीचं म्हणजे घरगुती जेवण इथे उपलब्ध आहे. चिकन वडे, मटन वडे, मच्छी या प्रकारचं जेवण आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच इथे आपले स्विमिंग पूल 2 आहेत, जेणेकरून फॅमिली आणि जर का ग्रुप बॅचलर्स आले तर त्यांना म्हणजे प्रायव्हसी मिळेल या हेतुकारणाने आम्ही 2 स्विमिंग पूल इथे केलेले आहेत. ओके. अशा प्रकारचं जर तुम्हाला इथे यायचं असेल तर त्या दादांनी छान माहिती दिलेलीच आहे. तर तुम्ही असं इथे येऊ शकता. खूप छान व्ह्यू आहे आणि खूप सुंदर ठिकाण आहे हे. आता आम्ही दुपारचं हे जेवण करणार आहोत. तर जेवणात काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. आत्ता आम्ही व्हेज जेवण सांगितलं आहे आणि त्यांना एक रानभाजी म्हणून पण सांगितले. तर काय काय आहे जेवणात ते मी तुम्हाला दाखवते. चला. सो इकडे किचन आहे, आपण किचनमध्ये जातो. इकडे दादा ते जेवण बनवत आहेत मस्त आणि त्यांचं जेवण चालू आहे, त्यांची तयारी. तर काय काय वाढतात इकडे. असं मस्त बसायला डायनिंग एरिया आहे इकडे मस्त असा. मस्त स्विमिंग पूलचा व्ह्यू बघत जेवायला. ही सगळ्यांना मोदक घेऊन आलेली आहे, मस्तपैकी स्वीट डिश. अरे बघू दे ते ही मुलगी घेऊन आलेली होती सगळ्यांसाठी. तर अशा रीतीने हे जेवण आहे. ही आहे भारंगीची भाजी, रानभाजी. त्याच्यानंतर ही कसली उसळ आहे, ही वाटाणा उसळ आहे. हे श्रीखंड आहे गोड. ही आमटी आहे, ताक आहे, पापड आहे आणि चपाती आहे. तर अशा प्रकारचं हे जेवण आहे आणि आता मी याचा आस्वाद घेणार आहे. आणि हे मोदक ही घेऊन आलेली आहे.
हिने आणलेले आहेत हे मोदक. तर चलो. मस्त. कसं वाटलं जेवण तुम्हाला? हां, सुंदर जेवण. हो. घरगुती एकदम. आणि मस्त. मस्त संध्याकाळचा चहा आला. तो पण आम्ही मस्त स्विमिंग पूलच्या बाजूलाच त्यांना आणायला सांगितला आणि मग आम्ही तिथेच आमचा चहा गप्पा मारत मारत एन्जॉय केला. त्यांना हलवूया काय नाही तर आपण बारीक होऊन. आता आम्ही चाललोय जरा रिसॉर्टच्या आजूबाजूला फिरायला. काय काय आहे ते जरा कव्हर करूया. तर बघूया काय काय आहे रिसॉर्टच्या आजूबाजूला. तर हे आपण इकडे रिसॉर्ट आहे आणि इकडून बाहेर गेल्यानंतर आता आपण इकडे चालले. ही आंब्याची बाग. पूर्ण नेचर. हे आहे कोकमचं झाड, रातांबी कोकमाचं झाड. हे आपल्याला हेच चिकन देतात की काय? हा वेगळा आहे काहीतरी पक्षी इथे. हे इकडे सगळं मस्त गार्डन आहे, आमराई आहे. ही भरपूरशी सगळी कोकमाची झाडं दिसतात, ज्याची रातांबी बनते. ते कोकम त्याची झाडं आहेत. नारळ आहे, आंबा आहे. ही पूर्ण इकडे आमराई आहे, आंब्याची झाडं. तळे काहीतरी आहे. अच्छा, इथून खाली मस्त स्पॉट दिसतोय सुंदरसा. खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. आहा हा, वाव. मस्त स्पॉट आहे. आणि इकडे एक नंबर आहे. हा, मस्त हे आहे. यांचा परिसर खूप मोठा आहे. आम्ही तिकडे खाली खाली चालत चालत जात होतो, तसे वेगवेगळे व्ह्यू बघायला मिळत होते. ओके, आवळ्याची झाडं. अच्छा, कोकम आणि आवळा इकडे. ही पुरी आवळा. अच्छा, कोकम आणि आवळा आहेतच, पण खाली नारळाची झाडं पण आहेत आणि आंब्याचं तर आहेत. अननस पण आहे वेगळं. हो काय? हा बघ. हा, अननस केवढा आहे वाटतं. एवढं मस्त असं. केवढा नाही ना. ही आवळ्याची झाडं आंबा बा आंबा. इकडून मस्त दिसतंय. फोटो काढायला खाली एक स्पॉट आहे तुम्हाला जायचं असेल तर. हा म्हणला ना मिलिंद, इकडे हे सगळे आवळे, पुढे सगळे ते कोकम. काय करायचं? झाड चढ लागणार आहे हा सगळा. अरे
भजी खायचेत ना? हा हा हा, काय सीन दिसतोय, वाव, सही आहे. स्पॉट आहे मस्त. हा हा हा, हो जबरदस्त व्ह्यू आहे, मस्त एकदम. रायगडावरती आल्याचा फील येतो. वाव, ही काजूची बाग आहे खाली. चिपळूणच आहे रे. ही चिपळूणचीच नदी आहे ना? मातेच वाटतंय. ही वशिष्ठी नाही. वशिष्ठीच आहे का ही नदी? वाव, चालतोय सही आहे. आहे बघ, काजू आहेत सगळे इकडे. जागा केवढी घेतला नाही. अख्खा खाली गाव कोण आहे रे? ते पण तिकडे गाव. ह्याच्यात मॅप वर बघितलं की कळेल कोणती गाव. आता उभं राहिलोय. नाही आता चालत, आता उभं आहे. मिलिंद फोटो काढ ना. पलीकडे जंगल आहे. इथे कोण येणारच नाही. बिबटे बिबटे राहिले जंगल असतं. नाही पण इकडे सुद्धा येऊ शकतात. असतील. हे बघ इथे आहे त्यांचं. ही झाडे हे दिसतं ना आपल्याला. 5-6 वर्ष अगोदर लावलेली असतात झाडं. हो हो, हे खूप आधीपासून त्यांनी ह्याला हात घातला. हे फुल बघ. तर असं इकडे फिरत फिरत आमची मज्जा मस्ती चालू होती आणि हा असा व्ह्यू बघत एकदम निसर्गाच्या सानिध्यात. तिथे पुढे हे फूल खूप सुंदर वाटलं म्हणून मला ते कॅमेऱ्यात कैद करावंसं वाटलं. कसलं आहे माहीत नाही, पण ही झाडं आहेत बरीचशी तिथे आणि हे एकच असं फूल एवढं सुंदर दिसत होतं ना. ची हद्द इथपर्यंत संपली. ओके ओके. तिथे बोर्ड असेल. म्हणजे हा पण रस्ता असेल इकडचा कुठला तरी येणार, पण पुढे मातीचा रस्ता दिसतोय. हा इथे ह्यांची हद्द संपली. हा, पुष्कळ. हा, इथून हे बैठे आहे पुष्कर, इथून यांचं चालू होतं. परवानगीशिवाय आत येऊ नये, 100 रुपये प्रति तास फिरायचं असेल तर. हा, आतमध्ये फिरायचं. हा हा, हे अळू आहे ना इथे. अळू हे ह्याची आणि हे लावलेलं आहे मला वाटतं. लुसलुशीत असतं हे. म्हणजे हे शिस्त छान, पण खाजेरं कितपत आहे काय माहिती. अगं ते आपण आमसूल घालतोच ना. हा, ते घालतो, पण खूप खाजेरं पण असतात ना काय ते काय. फक्त चिरायला जास्त खास येऊ शकतो. हा, हे बारंगी आहे की काय? नाही नाही ना. नारंगी शोधायला मी उद्या सकाळी येणार आहे. ह्याच जंगलात जाणार आहे. तुम्हाला खाली इकडे जावा, पलीकडे साईडला. अच्छा अच्छा. मला नाही आवडत. पानं थोडी जाड असतात तर मी मागवली होती, हा. तर मस्त बनवली होती आणि प्रॉपर होती. हो. बारंगीची आहे म्हणून नशीब त्यांनी टाकळा नाही दिला, भारंगी दिली. होत नाही श्रावणामध्ये. आणि टाकळा तर अगदी कोवळा असेल ना, किती भाजी. इथे छान मस्त स्पॉट केलाय बसण्यासाठी. आता हा दाखवून मी व्हिडिओ इथेच आता थांबवणार आहे, कारण नाहीतर मग खूप मोठा होईल तो, कारण 2 दिवसाचा आहे तो. तर पुढचा भाग बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी पुढचा भाग टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि मग आम्ही काय काय मज्जा मस्ती केली आणि अजून काय काय आहे, जेवण कसं होतं, नॉनव्हेज जेवण कसं होतं, रात्रीचं जेवण, हे सगळं तुम्हाला मी पुढच्या भागात दाखवणार आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा इथे सुंदर स्पॉट केलेला आहे बसण्यासाठी. हा, इथून मस्त वशिष्ठीचा व्ह्यू दिसतोय आणि हे इथून पूर्ण गोल परिसर. ते वरती दिसतंय ते रिसॉर्ट आणि हे छान असं गोल बसण्यासाठी.